आणि तुम्ही मला इथं बोलण्याची संधी दिला त्याबद्दल मी तुमचं मनपूर्वक धन्यवाद देतो. खरंच या शाळेमध्ये जे विद्यार्थ्यांना भेटते ना ते कुठे भेटते का ते मला माहित नाही, पण जे विद्यार्थ्याच्या भविष्यासाठी पाहिजे ते या शाळेमध्ये संपूर्ण भेटते. आणि आपले लहान लहान लेकरं असतात त्या लेकरांना सांभाळणं किती अवघड असते ते आपल्याला पण माहिती आहे. एक पाल्याचं काम शिक्षक करतो पण शिक्षकाचं काम पाल्य करू शकत नाही. या शाळेमध्ये आपला विद्यार्थी येतोय, आपला विद्यार्थी काय करतोय काय नाही हे आपण दररोज बघणं हे पालकाचं काम असते. या कार्यक्रमामध्ये वडील येतात, आई येते, यावर मी कविता लिहिलेली आहे, मी तुमच्या पुढे म्हणून दाखवतो. आई वडील आणि शिक्षक या मुलाच्या जीवनामध्ये काय असतात. आई वडील मुलाला आधार देऊ शकतात, पैसे देऊ शकतात, पण मुलाला पुढे भविष्य घडवण्यासाठी जे शिक्षण देते ते फक्त आणि फक्त शिक्षक देऊ शकतात. आई वडील आणि चिमुकली मुलं आईच्या मायेची ऊब घेऊन वडिलाच्या कष्टाची सावली घेऊन चिमुकली मुलं शाळेत येतात, डोळ्यात मोठी स्वप्न घेऊन जातात. आई म्हणते बाळा मोठं हो, वडील म्हणतात कधीच हार मानू नको, आणि शिक्षक हात धरून सांगतात ज्ञानाच्या वाटेवर तू कधीच थांबू नको. आई शिकवते प्रेमाची भाषा, वडील शिकवतात जगण्याची आशा. शिक्षक देतात त्यांच्या स्वप्नांना दिशा, म्हणूनच उजळते मुलाच्या आयुष्याची निशा. कधी चुकले तर आई जवळ घेते, वडील धीर देऊन पुन्हा उभं करते. कधी चुकले तर आई जवळ घेते, वडील धीर देऊन पुन्हा उभं करते. शिक्षक चूक समजावून मार्ग दाखवतात आणि चिमुकली पावलं यशाकडे हळूहळू चालायला लागतात, हळूहळू चालायला लागतात. आई वडिलांच्या डोळ्यात लेकरांची स्वप्न, आई वडिलांच्या डोळ्यात लेकरांची स्वप्न, शिक्षकांच्या मनात विद्यार्थ्यासाठी आपुलकी, आणि मुलाच्या छोट्याशा हसण्यात लपलेली असते या तिघांची खरी श्रीमंती, तिघांची खरी श्रीमंती. उद्या हीच मुलं मोठी होतील, आपल्या स्वप्नांना नवी ऊब देतील, पण त्यांच्या केसाच्या प्रत्येक पायरीवर आई वडील आणि शिक्षकांची सावली दिसेल. आई देते संस्कार, वडील देतात आधार, शिक्षक देतात ज्ञानाची ज्योत, आणि या तिघांच्या आशीर्वादाने त्याच्या मुलाला आयुष्य मिळतं सुंदर प्रकाशाची ज्योत, सुंदर प्रकाशाची ज्योत. धन्यवाद मॅडम, सर, तुम्ही मला इथं बोलण्याची संधी दिला त्याबद्दल मी तुमचा खूप खूप आभारी आहे. धन्यवाद.